पुण्यामधील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या आगमनाच्या मिरवणुकीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि याच मिरवणुकीमध्ये कलावंत पथकाकडून वादनही केलं जातं। अगदी पारंपरिक पद्धतीनं ही मिरवणूक काढण्यात आली आहे। पुण्यामधील भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। मोठा जल्लोष दिसतायत आणि हा सगळा रस्ता या ढोल ताशाने दुमदुमून गेलाय। कशी यंदाची तयारी आहे? तयारी एकदम सुरेख आहे। वर्षभर ज्या गोष्टीची आतुरतेने आम्ही वाट बघतो ती क्षण आज आली आहे। आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली। आपला लाडका बाप्पा हा पारंपरिक रथात विराजमान होऊन मिरवणूक सुरू आहे। पारंपरिक वादनाने ह्या मिरवणुकीची सुरुवात झाली आणि या 10 दिवसात धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्याला जपून आणि त्याच्यात आरोग्याला पण जपून आरोग्य शिबिर असेल, विविध उपक्रम असतील, हे घेऊन ही गणेशोत्सव साजरा होईल। डीजे मुक्त दहीहंडी झाली, डीजे मुक्त गणेशोत्सवाचा तुम्ही एक आवाज उठवला होता। काय काय असणार आहे या सगळ्या 10 दिवस? हे बघा, तुम्हाला आज मिरवणुकी दिसते, मिरवणुकी डीजे वाजतं का? कुठे नाही। पारंपरिक वादनांनीच सुरुवात होती, पारंपरिक वादनांनीच होणार आहे। डीजे मुक्त दहीहंडीला पुणेकरांनी चांगली प्रतिसाद दिली। तशीच डीजे मुक्त गणेशोत्सवाला जे मंडळांना आम्ही जाहिरात देतो त्याच्यातले 30 ते 35% जे डीजे लावायचे ते पारंपरिक वादनावर आले आणि ह्या वर्षीपासून परिवर्तनाला सुरुवात झाली। पुढच्या 5 वर्षात 2030 पर्यंत पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे मुक्त होईल। कॅमेरामन विजय राऊत